ना मला आहे ना तुला काही विचारायचं होतं. तू पण हां बोल ना. पुण्यात आहे ना माझ्या मामाचा एक मुलगा राहतो मनोज म्हणून. आणि तो दिसायला खूप भारी आहे म्हणजे नाही का. आणि तो आता पोलिसात पण भरती होणार आहे आणि त्याला मी भरपूर आवडते. पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्या बाबांना तो आवडत नाही. तुला आवडतो ना पण? मला पण आवडतो. अगं असं काय करती? बाबांना आवडत नाही म्हणजे मग त्यांच्या विरोधात जाऊन सगळं करायचं का? दीक्षा असं नको काय करू ग तू. बाबांचंच ऐक ते काय म्हणतायत. पण मला जाम आवडतो तो. हो पण आता बाबांना आवडत नाही म्हटल्यावर काय करायचं? त्यांना आवडत नाही म्हणून तर मी शांत बसले यार. पण तो हिचं नको काय तू नको काय पण सांगू तिला. मी तुम्हाला भेटवते त्याला. बघा तुम्हाला आवडेल. बघ बाय आता तुझ्या मनात काय येते. मी नाही सांगणार तुला काय. बघ तुला काय वाटतंय ते कर. बघू आता जसं होईल तसं. मग काय तू लग्न करणार आहेस का? हा जर सगळं ठीक झालं तर करेन. पण पप्पाच्या विरोधात जाऊन लग्न करणार आहेस तू? बाबांना आता सांगावं लागेल काही. आईला दीक्षाचं जगाचं काय लग्न ठरलं काय? लगा मला पटकन जाऊन सूरजला सांगायला लागतंय वाटतं. नाही तर लय बेकार होईल. जातो. कर सूरज कुठं होता? आलो बात. अरे कुठं होता अमके? किती वाडे बघितलं दिसत नव्हतं मला. काहीच ना आता चालू. काय झालं? अरे मा एक कानावालंय. काय आलंय का ना? तुला माहितीये का हा तुझी ती दिशा आहे ना दिशा. हा बोल. तिची 2 मैत्रिणी ती एक काय म्हणत होती माहिती काय म्हणत होती? तुझ्या 2 मैत्रिणींचा काहीतरी विषय चालला होता तुझ्या लग्नाबद्दल. ए गप्पे तशी नाही माझी. माझी दीक्षा माझी तशी नाही. तुला लागे खोटंच वाटतंय का मी बोलतोय ते? काय बी नको म्हणत. अरे खरं तेच वाटतं. लग्नाचा विषय ठरलाय वाटतं. तुला तिच्या विषय काहीतरी बोलायचं असलं ना तर आपली दुसरी इथं तुटले म्हणायचं. त्या दीक्षाचं लग्न आहे ना त्या जगासंग ठरलंय. आपल्याला बोलून बुंदी वाटायला. ती बुट्ट वय. हा ती बुट्ट ती बुटका एवढं मग काय लाल बुट्ट एका बुक्कीतच पालत केला पाहिजे. अरे त्या अजून तिचं लग्न ठरलंय वाटतं. त्याला दाखवतोस. बहुतेक माझ्या पट्ट्यात आलं ना बरोबर कार्यक्रम लावतो आपण. असा ठोकतो ना खिला कसा ठोकतो का. चल जाऊ दे आता त्याचं लग्नात जायचं आपल्याला. चल बघू लग्न कसं होत. चल 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 बघूस. चिचा काढायला जायचं का रानात? काय चाललंय? डोक्यात कुठं? डोक्यात कुठं म्हणजे? सूर्य का मारतोय जगायला? लग्न सर लय वाटतं दिसते तुझ्या बरोबर. माझं लग्न मला कसं माहिती ना? चांगलं काय झालं ओमके? ओमके सांग. लग्न ठरलंय. कस काय? अरे मला कसं कळलं? आमच्या अण्णा बिन्ना जमावलं काय? ऑनलाईन जमावलं असलं का? जमावलं म्हणजे नाही हेला काय तुला पाहिजे होतं तेच भेटले की बघा. नाही असलं असतं वेळेला का कुठं तवा? लाज वाटते की राहत. आपण काय? एकचलं सालेतला का लायलोय आणि बाबाविषयीच असं करतोय म्हणजे माझी जखम कसली समजून घे की. अरे नाही का सूर्या तू एवढा का तापलाय पण? काय झालं म्हणजे काय झालंय सांग. तुला का आमच्या वहिनीवर लग्न करणार तापलाय म्हणतो का म्हणजे? कोणी सांगितलं यांना? अरे पण तसं काय नाही ना. आणि मग मी आता अरे पण आता अण्णांना विचारावं लागेल मग आपल्याला. तुझा बाप मी आलाय म्हणून तू मिशा काढले. आता डोकं नको आलू. तुझं अक्कच काढून तुझ्या हातात देऊन जाईल. अरे काय बिला का नका बोलू. काय बी बोलू नका म्हणजे तू बी मिशा काढले. तुझं काय झालं? अरे नाही का काय माझं? तुझं आई म्हणूनच मला त्यांनी सांगितलं. नाही कोणी सांगितलं रे तुला? मेला का त्यांचं कानावर ऐकलंय. ओमकेन सांगितलं. अरे काय तर बोलतात ला काय? अरे ऐकलंय म्हणजे काय ती लगेच खरं असतं येतं. अरे ह्याच्या तोंडावर मिशा तरी फुटलात का नाही? लग्न करायला चाललाय का सूरज? मी ते काढले त्याच्या कोणी तरी. अरे तू हे जाय तू काय पण सांगल. तू सांगशील मला काय? अरे मेला का त्या 2 पोरींच्या तोंडाने ऐकलेलं का? जग्यात तुला बी आता काय झालं सूर्या? काय झालं म्हणजे? सांगितले त्याने मला. अल्ला काय खरं सांगत जा किंवा तू तरी. अरे मेला का त्यांच्या तोंडाने ऐकलंय म्हणजे? अरे याचं काय कराय बाबा याचं कसं मग तू खोटं बोलू नको. त्यांनी मला खरं सांगितलंय म्हणलं मी त्याचं ऐकणार.
तू मला सांग खरं खरं कोण कोण होतं? अरे ती दीक्षा नाही का हा. आणि तिच्या 2 मैत्रिणी हा त्यांच्या तोंडाने ऐकले मी तुझं आणि तिचं वाटतं लग्न ठरलंय म्हणून. त्याला असं कसं होईल का? नाही लागा भाऊ, तुझ्या शपथ नाही, खरंच नाही. माझी शपथ मला मारू नको रे. बघ नाही तर यो, आपण खोटी दोघं शपथ राहायचो देतोय. बाजूला आणि तिसऱ्याचा होईल कार्यक्रम. दुसलाच कुत्ता यायचा मध्ये आपले. हा ना, उगत ह्याचं बी पान कटन माझं बी पान कटन. मग काय करायचं? काय तर बघितलं पाहिजे गड्या आता. काय बघितलं बाई? नक्की जमलंय कोणा संग लग्न? जमलंय म्हणजे तुझ्या बरंच जमलंय. अरे नाही का ह्यो काहीतरी सांगत असेल नाही तर ह्याचा काहीतरी गैरसमज झाला असेल. खरं सांगला काय? सूर्याला का मी काहीतरी सांगा येडा ऐकला का? बघ ते म्हणतोय खरंय. अरे ऐकलेलं कुठं खरं असतंय का? मग काय असते? हा? आधी बघायचं आपण. काय बघू? तिला विचार. तिला इच्छेल म्हणजे की माझ्या काळाचा तू रुकुल आहे. तू कोण आहे भालकाव? हा? अरे तुझ्या काळजाचा तुकडा आहे पण ती दुसऱ्या काळजाचा तुकडा झाल्यावर काय करशील तू? तू काय करतो म्हणजे? तू माग लागलाय. माग लागलाय म्हणजे माग लागणारच. तू कुत्ता आहे का? शेपटागत माग लागलाय. त्याला असू दे, हिम्मत आहे ना, पावल त्याला पावल. गावन त्याला पावन माझी ती. ते फक्त सूर्याचीच आहे. हा, बघतो सांग. ना जगाची- कुणाची जगाची. कशी होईल. दीक्षा माझी आहे. चल बघतो. ए, जग्या! बर चल गावल त्याला पावल. निघायत ना निघ चला. तुमच्या तोंडावर मिस्त्राचा तरी फुटलेत का? बघतोच तू म्हणलाय ना तसं खरंच करून दाखवतो. दीक्षाचं आणि माझं लग्नात तुला बुंदीच वाढायला ठेवतो बघ. तुमच्या हे, तोंडात असं चल, माझं दप्तर देऊन टाक. समोर यायची तुमची लायकी नाही. दप्तर राहिलंय म्हणून ती घेऊन मागं जा. लागतो. परत येऊ नको. जा बाळा जा. बच्चांनो, वर्ग भरलाय. बच्चांनो, बाबूंनो, पिल्लांनो, सोनांनो, वर्ग. निघायचं बघा. वर्ग परत भरला येऊ जावा. नका. आणि तू बी खरं सांग. अरे सूरजला का मी कशाला खोटं बोलला का? तुझी शपथ घेऊन सांग. आरला का आईची शपथ घेतो मी, कशाला खोटं बोलून तुला? तुझी घे. तुझ्या मम्मीची मी नाही. माझ्या मम्मीची शपथ घेतो. मम्मीची नाही, तुझं कान हाणे. तुझी घे. मी माझी शपथ घेतो. नाही, तुझीच घे. आरला का सूरजला का मी माझी शपथ घेतो. तुझी मम्मी म्हणजे माझी बहीण. तसं बोलायचं नसतं. बरं मी माझी शपथ घेतो. मी खरं त्यांच्या तोंडाने ऐकलंय त्या 2 पुरींच्या. असं का? मग जगाला मध्ये कशाला घेतलं बिचारा? लय वाट बोललो तू.